नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. केंद्र सरकारनं जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाचे राज्याचे अधिकार काढून जे घेतलेले आहेत असा प्रकारचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. मात्र केंद्र हे अधिकार पुन्हा बहाल केल्याचं सांगतंय. ही शुद्ध फसवणूक असल्याचं सुद्धा शरद पवार म्हणाले. इंदिरा साहनी प्रकरणात 50% जास्त आरक्षण देता येत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे 50% मर्यादा काढून टाका अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. 50% मर्यादेमुळे कोणालाही आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे हे धोरण केंद्र सरकारनं बदलावं अशी मागणी शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकारनं धोरण बदलावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनमत तयार करणार असल्याचं सुद्धा शरद पवार म्हणाले. केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार किसान मागासवर्गीय सर्वांच्या उद्देश काढून घेतलेले होते आणि आता पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसीच्या सवलतीची लिस्ट तयार करण्याच्या मुद्द्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचा तसा समज झाला की महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने टाकलं. पण माझ्या मते ही ओबीसीची शुद्ध फसवणूक आहे. राज्य सरकारनं ओबीसीची लिस्ट तयार करून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची भूमिका पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने मांडली आणि तशा प्रकारची दुरुस्ती केली. पण प्रत्यक्ष भरणारं त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आज देशामध्ये जवळपास सगळ्या राज्यात 50%च्या वर आरक्षण आहे. 1992 साली 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयात इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार याच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा एक महत्त्वाचा निर्णय दिला. आणि त्या निर्णयामध्ये आरक्षण 50%च्या पेक्षा मर्यादेपेक्षा अधिक देता येणार नाही असा निर्णय दिला. सगळ्या राज्यामध्ये 50%ची जी लिमिट आहे ती ओलांडलेली आहे. आणि त्यामुळं राज्यांना अधिकार दिले, पण त्या अधिकाराचा तोडीचा उपयोग राज्यांना या वर्गाला न्याय देण्यासाठी झालेली नाही. जेवणाला निमंत्रण दिले, फक्त हात बांधले आणि जेव्हा म्हणून सांगितलेले आणि पुढं ताप आणि वाढून ठेवले अशा प्रकारची भूमिका केंद्राने या सगळ्या वर्गाची एक प्रकारची फसगत केलेली आहे. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत प्रफुल्ल साळुंखे आहेत. प्रफुल्ल, केंद्र सरकारनं जेव्हा ही घटना दुरुस्ती केली त्यानंतर स्वाभाविकपणे आता राज्य सरकारवरती एक जबाबदारी आलेली होती आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेण्याची. एक दबाव सुद्धा राज्य सरकारवरती होता. पण आता त्याच्यावर पलटवार करण्याचा हा प्रयत्न आहे शरद पवारांचा की आपण जनमत तयार करू याच्या संदर्भातलं, की 50%ची जी मर्यादा आहे ती ओलांडा, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. विलास, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारनं यापूर्वी देखील ही भूमिका स्पष्ट केली आहे. म्हणजेच जेव्हा ही घटना दुरुस्ती जेव्हा होत होती त्यावेळी देखील ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपसमितीचं अध्यक्षपद आहे, अशोकराव चव्हाण असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, यांनी वारंवार ही मागणी केली की जे 50%चं आरक्षण आहे तिची मर्यादा जी आहे ती या ठिकाणी वाढवा, राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही. आता शरद पवार यांनी देखील आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हीच भूमिका या ठिकाणी मांडली आहे. म्हणजेच आता स्पष्ट आहे की मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होतील आणि कदाचित विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका देखील याच मुद्द्यावरनं होतील हे आता स्पष्ट झालं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील 50% आरक्षणाचा जो मर्यादा आहे ती वाढवण्यासंदर्भात आपण राज्यभर
मोहीम जी आहे ती उघडणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता एकूण संपूर्ण राज्याच्या राजकारणाची दिशा जी आहे ती मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राहील, हे आता स्पष्ट होताना दिसत आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आज शरद पवार यांनी पहिल्यांदाच अगदी जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली, केंद्र सरकारनं जी दुरुस्ती केली त्याच्या संदर्भातली, आणि पुढची दिशा नेमकी काय असेल आरक्षणाच्या या सगळ्या लढाईमध्ये, असा प्रश्न अनेकांना पडलेला होता. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने याच्यात पुढाकार घेऊन जनमत बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, जर जनमत बनवायचं असेल तर स्वाभाविक आहे की त्याच्यासाठी जनतेत जावं लागेल. मग हे जनतेत जाण्यासाठी कुठली यात्रा आयोजित केली जाईल, काय आहे प्लान, काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा? प्रफुल्ल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विलास, एकदा प्रश्न परत एकदा. हा, प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं सांगितलं की आता ते जनतेत जाणार आहे. जनतेत जायचं झालं तर त्यांना स्वाभाविकपणे एक यात्रा काढावी लागेल किंवा एखादा कार्यक्रम आखावा लागेल. काय प्लान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा? विलास, आपण जर पाहिलं तर जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस याच्या संदर्भात जी यात्रा आहे ती नक्की या ठिकाणी समोर आणेल, हे स्पष्ट आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे मराठा आणि ओबीसी या दोन्ही नेत्यांची मोठी फौज जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धनंजय मुंडे आहेत, त्याचबरोबर छगन भुजबळ आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, यासारखे ओबीसी नेते आहेत. त्याचबरोबर जयंत पाटील, अजितदादा यासारखे मराठा लीडर जे आहेत ते जनतेमध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि सरकारच्या वतीने त्यांची भूमिका मांडतील. नक्कीच. आता आपल्यासोबत, मी तुम्हाला थांबवतोय प्रफुल्ल, आपल्यासोबत आता हरिभाऊ राठोड आहेत, संविधानाचे अभ्यासक आहेत, त्याचबरोबर या संपूर्ण आरक्षणाच्या लढाईमध्ये त्यांनी न्यायालयीन लढाई सुद्धा लढलेली आहे. हरिभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज शरद पवार यांनी जी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे, त्यांनी असं म्हटलंय की जोपर्यंत 50% मर्यादा हटवली जाणार नाही तोपर्यंत हे आरक्षण देणं शक्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं जरी त्याच्यातली दुरुस्ती केली, राज्यांना ते अधिकार दिलेले असले तरी त्याचा कसलाही उपयोग राज्य सरकारला होणार नाही, कुणालाही आरक्षण मिळणार नाही. त्यांची ही भूमिका तुम्हाला पटतेय का? नाही, असं होणार नाही, असं होणार नाही. आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देता येईल. राज्य सरकारची एक इच्छाशक्ती पाहिजे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर त्यांना आपण आरक्षण देऊ शकतो, कारण तो अधिकार राज्याचाच आहे आणि आता क्लिअरच झालंय की राज्याला तो अधिकार मिळालेला आहे. पण राज्याच्या समोरची सगळ्यात मोठी अडचण हरिभाऊ ही आहे असं सांगितलं जात आहे की जर 50% मर्यादा असेल तर मग राज्य सरकारनं आरक्षण द्यायचं कसं? तुम्ही सांगा कसं द्यायचं? हो, देता येईल ना. 50% मर्यादा जी आहे त्याच्या अंतर्गतच देता येईल आपल्याला. त्यासाठी एकच कंडिशन आहे, तुम्हाला जनसंख्या करावं लागेल. आजच मी सगळीकडे प्रेस नोट दिलेली आहे, तुम्हालाही आली असेल ती कदाचित, की 50% मध्ये आपण देऊ शकतो. लोकसंख्या ज्याची जेवढी असेल त्याच्या 50% आपण आरक्षण देऊ शकतो. आणि हाच एक फॉर्म्युला देशामध्ये पुढे चालणार आहे. आणि सब कॅटेगरायझेशन करावं लागेल ना. जे रोहिणी आयोग काम करत आहे, माननीय पंतप्रधान मोदीजी साहेबांनी एक रोहिणी आयोग नेमलेला आहे की ओबीसी मध्ये सब कॅटेगरायझेशन करायचं. त्यामुळे देता येणार नाही असं म्हणणं, आपल्या म्हणणं सुद्धा बरोबर. माननीय शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा हे म्हटलेलं आहे, मराठीच्या संबंधात पहिल्यांदा ते बोलले आहेत. पण कदाचित सुद्धा ह्या गोष्टी माहीत नसेल की त्यांनीच सब कॅटेगरायझेशन केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये. जेव्हा हे जे भटके विमुक्तांना दिलं, धनगराला दिलं, वंजाराला दिलं, हे कोणी दिलंय? शरद पवार साहेबांनीच दिलंय. तोच फॉर्म्युला आता वापरायचा आहे. तुम्हाला भटक्या, तुम्हाला असं वाटतंय का हरिभाऊ, तुम्हाला असं वाटतंय का की आता ओबीसीमध्ये सब कॅटेगराईज करून आरक्षण देण्याचा निर्णय जर शरद पवार यांनी घेतला तर ओबीसींची प्रचंड मोठी नाराजी त्यांना सहन करावी लागू शकते? म्हणून कुठेतरी ते 50% द्यायचं, द्या 50%च्या आत द्यायचं म्हटलं तर ते स्वाभाविकपणे ओबीसी मधून द्यावं लागेल. नाही, ओबीसी मधून नाराजी येणारच नाही. तुम्हाला सांगतो, कोणाला धक्का लागणार नाही.
मी आजच प्रस्ताव दिलेला आहे. आज आता एक तसा पूर्वी मी तुम्हाला सुद्धा पाठवलेला आहे, सगळीकडे आपण प्रेसला पण दिलेला आहे मी. त्याच्यात कोणाचा धक्का लागत नाही. जसं आपण भटक्या विमुक्त धनगराला दिलं तसंच तुम्ही 12 बलुतेदाराला द्या. कुणबी, मराठा आणि हे जे आहेत गुजर वगैरे आणि पाटीदार आणि लेवा पाटील यांना एकत्र करून द्या. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विषय संपवा. बर, पण हे केवळ ओबीसीच्या बद्दल तुम्ही म्हणताय? ठीक आहे हरिभाऊ, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. यासोबत या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. मुद्दा महाराष्ट्राचा, आणि आजचा मुद्दा महाराष्ट्राचा आहे तो म्हणजे शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारवर केलेल्या टीकेनं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे. राज्यात जोपर्यंत देशभरात 50% मर्यादा ओलांडली जात नाही आरक्षणाची, तोपर्यंत हे आरक्षण देणं शक्य होणार नाही असं सांगत राज्याच्या कोर्टात जो चेंडू टोलवलाय केंद्रानं, त्याच्यावरून केंद्र सरकारवर परखड टीका केली शरद पवार यांनी, आणि भविष्यात जनमत तयार करणार असल्याचं महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे येत्या काळात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. आणि यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.